मॅडम, मी इतका वेळ लावून कोड लिहिला, पण एका छोट्या चुकीमुळे सगळा प्रोग्राम डायरेक्ट बंद पडला. हे एरर आले की डोकं खराब होतंय. काहीतरी उपाय सांगा ना. राहुल, कोडिंगमध्ये चुका होणं नॉर्मल आहे, पण चांगला प्रोग्रामर तो असतो जो त्या चुका सावरतो. यालाच म्हणतात एक्सेप्शन हँडलिंग. पायथनमध्ये आपण ट्राय आणि एक्सेप्ट वापरतो. ज्या कोडमध्ये चूक होण्याची भीती असते तो आपण ट्राय ब्लॉकमध्ये लिहितो. आणि जर चुकून एरर आलाच तर प्रोग्राम बंद पडण्याऐवजी काय करायचं हे आपण एक्सेप्टमध्ये सांगतो. यामुळे आपला प्रोग्राम मध्येच क्रॅश होत नाही. मजेदार रिअल लाईफ उदाहरण. राहुल, समजा तू एका महत्त्वाच्या कामासाठी बाईकवरून बाहेर निघालायस. तुझा ट्राय हा आहे की तू वेळेत पोहोचशील, पण वाटेत टायर पंक्चर झालं तर? त्यासाठी तू आधीच बॅकअप प्लॅन म्हणून मेकॅनिकचा नंबर सोबत ठेवतोस. तो म्हणजे तुझा एक्सेप्ट प्लॅन. पंक्चर झालं तरी तू अडकून पडत नाहीस, कारण तुझ्याकडे हँडलिंग तयार असतं. आहे ना कडक? आता प्रोग्राम चुकला तरी काम थांबणार नाही. अशाच मजेदार पद्धतीने कोडिंग शिकण्यासाठी फॉलो करा कोडिंगची मिसळ.